जन्म कोणाचा होतो? मनुष्याचा. आमच्या तुमच्यासारख्या मनुष्याचा जन्म होतो. पर भगवंताचा जन्म होत. भगवंत काय होता? प्रकट. कसे? भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप उधारी लोचन वनमाला दिनवन श्यामा निज आयुध भुजधारी लोचन वनमाला दयाला शोभा सिंधु भरारी भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप उधारी. काय सांगतात तुलसीदासजी महाराज की भय प्रकट कृपाला, है ना? भय प्रकट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित महतारी मुनि मनहारी अद्भुत रूप उधारी. भय प्रकट कृपाला दीन दया. प्रकट होता भगवंत. काय होता? प्रकट. आणि ज्या वेळेसाठी आपण सगळे इथं एकत्रित झालेले आहे म्हणजे आपल्या भगवंताचं प्राकट्य. पुढे श्रीमद भागवत कथा सांगते की श्री भरतजीचा वंश पुढे वाढला. त्याच वंशामध्ये अनुध्रुव यदुवंश वाढला. पुढे कथा येते यदुवंश म्हणी विदर्भक वंशाचा वर्ण आहे. आणि त्या विदर्भक म्हणे भगवंताच्या जन्माची कथा येते. यदुवंश कुळामध्ये चंद्रकुळामध्ये भगवंत जन्म घेणार आहे. भगवंत जन्म घेणार म्हणजे आता किती मोठी गोष्ट आहे. यदुवंश का? रात्रीच का? आणि रात्रीच 12 वाजता भगवंतानं जन्म का घेतला याच्या मागचं कारण मी तुम्हाला सांगतो. पहिले जन्म झाला प्रभू रामचंद्राचा. बरोबर आहे? पहिले जन्म झाला प्रभू रामचंद्राचा. आणि जहा प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. जन्म झाल्याच्या नंतर 1 मास पर्यंत रात्रीच रात्री होती. काय होती? रात्री. दिवसच दिवस होता. काय होता? दिवसच दिवस होता. पण भगवंताने जन्म कोणत्या वंशामध्ये घेतला? सूर्यवंशामध्ये. यदुवंश सूर्यवंश. मग बाबा पूर्ण 1 मास पर्यंत रात्री राहिली चंद्र आलाच नाही. तर प्रभू रामचंद्राच्या कक्षामध्ये हे टिम 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 चमकणारा एक माणूस आला. बाळ रूपामध्ये भगवंताने विचारलं, अरे तू कोण? म्हणे मी चंद्र. म्हणे प्रभू 1 मास झाला. म्हणे किती झाला? 1 मास झाला. म्हणे रात्र होतच नाहीये आणि मला तुमचं दर्शन होतच नाहीये. मग आता करावं कसं? म्हणे नाही आता सूर्याला सांगा तुझा आम्हाला दर्शन करायचं आहे. चंद्र खूप नाराज झाले. पण भगवंत आहे काय? दीन दयाल आहे. दयालू भगवंत आहे. दयालू भगवंत आहे. भगवंतांनी सांगितलं
म्हणे ह्या जन्मामध्ये मी दिवसा आलाय, पण माझा जो पुढे जन्म होईल, जो माझा पुढचा अवतार होईल, त्या अवतारी मी रात्री येणार, त्या अवतारी मी रात्री येणार आणि तुझा उद्धार करणार. त्याच्यानंतर रात्र ही आली, रात्रला वचन दिलं, त्या चंद्राला वचन दिलं की आता मी सूर्यवंशामध्ये आलाय, पण पुढच्या जन्मामध्ये मी चंद्रवंशामध्ये येईल. म्हणे नाही, अजून पाहिजे. आता काय? तू म्हणे अजून काही? म्हणे ठीक आहे, मी तुझा राग समजतो. मी सूर्यवंशामध्ये आला, आता जो पुढे जन्म होईल तो माझा चंद्रवंशामध्ये. म्हणे नाही, मग आता मग म्हणे अजून एक ठीक आहे. म्हणे तुला राग आला, म्हणे एक काम करतो मी, माझं नाव राम आहे, तू इथला उदास नको हो, मी तुला माझ्या सोबतच जोडून घेतो. मग प्रभू रामचंद्र भगवंताने काय केलं, त्या चंद्राला आपल्या मनी एकत्र केला. म्हणजे काय झालं? बोलो श्री रामचंद्र भगवान की जय हो. राम होता, रामाच्या मागे चंद्र लागलं, श्री रामचंद्र. म्हणजे अजून नाही. म्हणजे पुढचा जो जन्म होईल तिच्या आधी मी तुझं जोडेल. बोलो श्री कृष्णचंद्र भगवान की. तर ठीक है, रात्रि आली. म्हणे आता मैंने दिवसा जन्म घेतला है, मैं दिन में प्रकट हुआ हूँ, जब अगला मेरा जन्म होगा तब मैं रात्रि में प्रकट होऊंगा और मध्य रात्रि में मैं प्रकट होऊंगा. पुढे कथा येते की हे वशते पाप यावदानिशकार्षणम् पूजामासस्य करोमि प्रसन्नवदनाम्बुजः न हास्यते न सौम्यः विरक्त. इष्टवा सम्मत्वस्वेव चेतयति कुल्यस्य भगवन्त. कंसस्तुष्ट्वा राजन प्रसन्ननिदमब्रवीतः यति यातु कुमारो न हसयन्ति ते भयम् अष्टमादं व्यों व्रिवरितिं च किलः. अर्थात भगवान पृथ्वीला आश्वासन दिलं, हे पृथ्वी माते, ह्या जो कंस आहे ना, याचा जिथला पापाकार वाढलाय, मी जन्म घेईन या कंसाचा अहंकार आणि पाप तोडण्या. पुढे कथा आहे ते वसुदेव आणि माता देवकीचा काय झाला? भगवंत त्या आईच्या गर्भातून, त्या आईच्या रूपातून जन्म घेणं सोपं, भगवंताला स्वतःचं मूल बनवणं सोपं नाही. पुढच्या जन्मात खूप कष्ट करावे लागतात. तर हा भगवंत आपल्या लेक बनून, आपला मुलगा म्हणून जन्माला येतो. या देवकी मातेनंही पुढच्या जन्मामध्ये खूप कष्ट केलं बाबा, संतांची सेवा केली,
संतांची सेवा आणि संतांची सेवा केल्याच्या नंतर असा कृष्ण त्या आईच्या रूपात आला. त्या यशोदानं पूर्वजन्मात संतांची सेवा केली. आणि हा भगवान कृष्ण त्या आईसोबत भले जन्म नाही दिला, त्या आईसोबत पुढे कथा आहे ते की राजा कंसची बहीण कोण, जोरात बोला, कोण? आवाज नाही येत, झोपले का? राजा कंसची बहीण कोण? देवकी. राजा कृष्णाची बहीण देवकी. देवकीचा विवाह झाला वसुदेव सोबत. आणि विवाह झाल्याच्या नंतर जहा आपल्या बहिणीला विदा करत होता, विदा करत असताना त्या मथुरामध्ये आकाशवाणी झाली. काय झाली? आकाशवाणी. बिजली कडकडाटली. त्याच्या बहिणीला विदा करत होता आणि ते विदा करत असताना तिथं आकाशवाणी झाली. ए कंस, जिस देवकी की तू विदाई कर रहा है, उस देवकी का कितना पुत्र? इथलं तर माहित आहे म्हणजे तुम्हाला. उस देवकी का 8वां पुत्र तेरा काल होगा और उसी के हाथों तेरी मृत्यु. महाराज, जशी हे आकाशवाणी झाली आकाशामध्ये. कंसन ऐकलं की माझ्या बहिणीचा 8वा गर्भ माझा काल होणार. तर महाराज त्यांनी काय केलं? त्यांनी त्याच्या बहिणीला तिथंच दबोचून घेतलं, पकडून घेतलं. कसं? सवातेत भीष चक्रक्लात्वस कृतेशः लंकवय कुलनंदन देह कृतेन कृत्वा आत्मा नरदेह तवे ततो दर्शनं भवते काल वारिस प्रतानभूषणम् भ्रगोचरान मृत्यु कालस्य गर्भेण ब्रह्म काल रूपेण अष्टया गर्भा. महाराज, त्या देवकीला विचार केला की जर आपण देवकीला इथंच मारलं तर आपला मृत्यू होणार. पण महाराज, जसं चक्र आहे ना, जसं देवकीला मारायचा प्रयत्न केला, वसुदेवजी आडी येऊन गेले. कंस, एवढा नको करू रे, एवढा नको करू की तुझ्या सगळ्या बहिणीला मारतोय. काय आकाशवाणी झाली? 8वा पुत्र ना, तू आमच्या पुत्राला घे, पण मारू नको रे. महाराज दोघीला कारागृह म्हणे टाकलं. जहा समय अनुकूल झाला, त्या देवकीच्या गर्भातून पहिला पुत्राचा जन्म झाला. पहिल्या पुत्राचा जन्म झाला. कंस आला, पाहिलं की पुत्र जन्म झाला.
कंसानं सोडून दिला. काय करला? उलटी भागवत चालली का आपली? बरोबर आहे, सोडून दिला. अरे सोडून दिला होता पहिला पुत्र. लक्ष देऊन ऐकता आता भागवत, आमची वृंदावनची भागवत काय सांगते. पहिला पुत्र सोडला. म्हणे आपण पहिला पुत्र कशाला मारा? आपली मृत्यू करणारा तर आठवा आहे. मग पहिलेले कशाला मारा? तो त्याचा राज्य तिच्यात चालला. पण महाराज नारायण नारायण कोण ओळखलं का? नारद मुनी. नारद मुनी गेले कंसाजवळ. ए कंस, काय झालं? देवकीला पुत्र झाला ना? हो म्हणे झाला ना. तुला भासा झाला? हो म्हणे मामा झाला म्हणे. असं आहे. मग तू तिला मारला नाही, तो तुझा काल आहे ना. अरे मला तर 8व्या पासून भेव आहे ना, मला तर 8वा मारणार आहे ना. 8व्याला मारली म्हणे. कंस लक्ष देऊ नाही की नारायणाची लीला आहे. काय विश्वास करायला एक पहिला 8वां हो जाए, 8वां पहिला हो जाए. आला का लक्षात? 8व्या पासून गिनात तर ह्या 8वा होऊन जातो, आणि पहिल्यापासून इकडे गिनात ह्या 8वा होऊन जातो. पण हे गोष्ट तर नारद मुनी तुम्ही ना बरोबर सांगली की पहिला 8वा हो जाए तर 8वा पहिला. मग काय केलं? गेला क्रोधामध्ये, आणि क्रोधामध्ये गेल्याच्या नंतर त्या वसुदेव आणि देवकीच्या समोर पहिल्या पुत्राला उचललं, आणि तसंच उचलला हाकार होऊ लागला. पहिल्या पुत्राला त्या शिलेवर फेकून मारला. त्या पुत्राचं तिचा विध्वंस, परमगतीला ते प्राप्त झाले. महाराज पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा असे जसे देवकीला पुत्र झाले ना, तसं तसं तो मारत गेला. 6वा आणि 7वा गर्भ गेला माता रोहिणीच्या. रोहिणी कोण? जे गोकुल है ना, माता रोहिणीच्या गर्भामध्ये. आणि तो आला. बलरामजी गेले माता रोहिणीच्या गर्भामध्ये. आणि ते झाल्याच्या नंतर 7वंही महाराज त्याने 8व्या नंबरवर आले भगवान श्री कृष्ण. महाराज जास्त समय अनुकूल होऊन गेला. समय अनुकूल झाला. जहा वसुदेवजी महाराज लय तपस्वी साधू होते. महाराज साधू म्हणजे लय तपस्वी होते. लय त्यांनी सांगितलं होतं की कोणाला? त्यांच्या मित्राला, नंद महाराज. आणि जसच योग समय अनुकूल विधी वे नक्षत्र सब एक. महाराज योग नक्षत्र सगळे एकत्र झाले. जा समय अनुकूल झाला, रात्रीचा समय झाला. काय? कोणता समय झाला? रात्रीचा समय झाला. आणि कोणता दिवस होता? अष्टमी. कोणता दिवस होता? अष्टमीचा दिवस. द्वापरचा युग, भाद्रपद. सगळ्यांनी लक्ष देऊन, द्वापर युग, भाद्रपदचा महिना. आणि त्या भाद्रपद मास की कृष्ण पक्ष की अष्टमी. आणि कोणत्या नक्षत्रामध्ये?
रोहिणी नक्षत्रामध्ये भाद्रपदेच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीला रोहिणी नक्षत्रामध्ये रात्री 12 वाजता तो जगाचा पालनहार सारे देवतांना वंदन केलं. सारे देवता स्तुती करू लागले. काय सगळे साधू संत महात्मा मुनिजन समुद्र नद्या सगळे स्तुती करू लागले. भगवंत आता जन्म घ्या. हो या हो मुरारी या हो माझ्या त्रिपुरारी जीव व्याकुळला हो आता. या हो नंदचा नंदना या हो देवकीच्या नंदना जीव व्याकुळला हो आता. या हो सगळ्यांनी ताळी वाजव. या हो नंदाच्या नंदना या हो नंदाच्या नंदना जीव व्याकुळला हो आता. जीव व्याकुळला हो जीव व्याकुळला हो आता. जीव व्याकुळला हो. महाराज मध्यरात्री रोहिणी नक्षत्र वर्षा होऊ लागली आणि वर्षा जशी होते त्या कारागृहामध्ये माता देवकीच्या समोर एक वीज एक प्रकाश झाला आणि जसाच तो प्रकाश झाला भगवान श्री कृष्णाचा प्राकट्य झाला. ओ श्री कृष्ण कन्हैया लाल की जय. चतुर्भुजधारी हाथ में शंख चक्र गदा लिए हुए सुदर्शन चक्र हाथ में गदा भगवान का प्राकट्य हुआ. और जैसे ही प्राकट्य हुआ तो माता देवकी और वसुदेव के हाथ की बेड़ियां खुल गई. और जैसे ही बेड़ियां खुली सारे बंधन भी खुल गए. रात्रि का समय जैसे कारागृह का दरवाजा खुला. वसुदेव जी महाराज भगवान श्री कृष्ण को टोकरी में रखकर अपने मित्र के घर पर ले जाने लगे. कैसे? समुद्र में से. कैसे? समुद्र में से मतलब नदी में से. और ऊपर से वर्षा हो रही है और उस वर्षा से छत्र छाया श्री भगवान के श्री सागर में जो हमेशा विराजमान होते हैं शेषनाग भगवान के छत्र छाया बने हुए हैं और छत्र छाया से भगवान को गोकुल में ले गए. इधर माँ यशोदा के गर्भ में जिस माया ने जन्म लिया था माता यशोदाच्या गर्भामध्ये ज्या मायेनं जन्म घेतला होता ते माया आदिशक्ती माया कुठं गेली? देवकी पाशी. ज्या पुत्र म्हणजे भगवान श्री कृष्ण आले यशोदे पाशी. रात्री नंद महाराजनं आणि वसुदेवच्या टोकरीमध्ये ठेवलं आणि वसुदेव महाराज त्याला घेऊन पुन्हा त्या कारागृहाकडे निघाले. इकडे जे पुत्रीला जन्म दिला होता आदिमाया शक्तीला जन्म दिला होता ते तर गेली. आणि ह्या यशोदाच्या जवळ रात्रीचा काळ कोणाला काहीच दिसेना. त्या महाराज यशोदेजवळ भगवान श्री कृष्णाला जपवलं आणि जसाच सकाळ झाली त्या यशोदाशी दासी आली. बोलो श्री कृष्ण कन्हैया लाल की जय हो. महाराज जशी सकाळ झाली माता यशोदाच्या पाळण्यामध्ये पाहिलं एका दासीनं
एका गवळणीने पाहिलं, काय पाहिलं की बधाई हो माता यशोदा को लल्ला भयो हे. काय म्हणते गवळणीला? ओ गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. हो मनती गौळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. मनती हो बोलो श्री कृष्ण कन्हैया की, यशोदा के लाला की. सगळ्यांनी उभे राहून भाव ना. मनती हो मनती गौळणीला, पुत्र झाला